नर्मदामयी रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। नमो नर्मदा माई रेवा। हे नर्मदा मैयाचं सुप्रसिद्ध भजन आहे। तुम्हाला जर नर्मदेविषयी एखादा श्लोक म्हणता येत नसेल तर म्हणू नका, पण नमो नर्मदा माई रेवा पार्वती वल्लभ सदा शिवा। ती साक्षात सदा शिवाचं ती स्वरूप आहे। आणि म्हणून बाप हो, इतर तीर्थांमध्ये गेल्यानंतर आपलं पाप ताप नाहीस होत, पण नर्मदा मैयाचं फक्त नाव घेतलं तरी सुद्धा आपलं 7 जन्माचं पाप नाहीस होत। एवढी पुण्यदायिनी पापहारिणी माता नर्मदा आहे। या नर्मदेच्या दीर्घ तपा मुनीच्या आख्याना ठिकाणी आपण थांबलो होतो। की त्या ऋषींचं सामर्थ्य एवढं होतं की त्या सामर्थ्याच्या बळावर ज्या वेळेला त्या शूलभेद तीर्थावरती हा राजा त्यांना घेऊन गेला, तर बाप फक्त एका ब्राह्मणाच्या हत्येमुळे किती हत्या झाल्या, तर 11 ब्राह्मणाच्या हत्या झाल्या। आई किती शोक करत होती, पण ज्या वेळेला त्या राजाला कळून चुकलं की ब्रह्म हत्या झालेली आहे, मग प्रायश्चित्त आपल्याला भोगावं लागेल, तर त्या तीर्थावरती घेऊन गेला। आणि त्या तीर्थावर गेल्यानंतर त्या सर्वांच्या देहाला त्याने अंत्यसंस्कार केला। आणि तेवढ्यात स्वर्गातून एक विमान आलं, आणि विमान आल्यानंतर ते सर्वच्या सर्व पुन्हा त्या ठिकाणी जिवंत झाले। दीर्घतपा मुनी सांगतायत, राजा तू आम्हाला मुक्त केलं, म्हटलं आम्हाला मुक्त केलं की तुझ्यामुळे आज हे मानव शरीर सोडून आम्ही आता स्वर्ग लोकाला जातोय। आणि हा सगळा तुझा प्रताप आहे, ही सगळी भगवंताची लीला आहे। तुझ्या हातून पाप झालं नाही, तर देवाने तुझ्या माध्यमातून ते करून घेतलं होतं की आम्हाला जर नर्मदेचा स्पर्श झाला नसता तर आम्हाला स्वर्गाची प्राप्ती झाली नसती। म्हणून याच तीर्थामध्ये एवढं महात्म्य या तीर्थाचं आहे की जीवाला मुक्त करणार आहे। आणि म्हणून तू सुद्धा या शिवलभैद तीर्थावर भगवान परमात्म्याचं स्मरण कर, माता नर्मदेचं ध्यान कर, भगवान शिवाची आराधना कर, कारण जीवनातील सर्व पाप ताप पितरांचा उद्धार करणार असं हे तीर्थ आहे। आणि त्यावेळेला मायबाप हो, मार्कंडेय ऋषी राजाला सांगताय की राजन, की हे महात्मा मला सांगा। त्या राजाला त्या शूलभेद तीर्थाचं महात्म्य कळालं म्हटले, मग तो आपल्या राजधानीत गेला। त्याने नेमका निवास कुठे केला, तर मायबाप हो, मार्कंडेय ऋषी सांगतात, राजा की त्या चित्रसेन राजाने एक भृगुतुंग पर्वतावर, भृगुतुंग नावाचा एक पर्वत आहे, आणि मायबाप त्या पर्वताच्या उंच शिखरावरती चढून तो असा विचार करायला लागला की आता मला हा देह ठेवायचा नाही। अंतकरण शुद्ध झालं। मायबाप हो, एखादं वाईट कृत्य जर माणसाच्या हातून घडलं, जगामध्ये असा जीव नाही, असा माणूस नाही की त्याच्या हातून काही वाईट कृत्य घडत नाही। म्हणून कुणी स्वतःला शहाणा समजू नये की मी कधी चुकतच नाही। अरे चुकतो तो माणूस असतो,
आणि एखादा चुकूनही जो आपल्याला क्षमा करतो तो सज्जन असतो. प्रत्येक व्यक्तीच्या हातून चूक घडते, पण मायबापो ती चूक सुधरवणं तितकंच महत्वाचं असतं. नाहीतर बरेच लोक असतात की ते एखाद्या वेळेला आपले आई वडील आपल्या मुलांच्या चुकीवरती पांघरून घालतात की जाऊ द्या, आज नाहीतर उद्या हा सुधरेल, याला कळेल, याची चूक याला कळेल. पण मायबापो अति पांघरून घालणं सुद्धा काही तेवढं चांगलं नाही. माणसाने चूक सुधरवली पाहिजे आणि चूक सुधरवण्याचा एकच उपाय तो म्हणजे माणसाला पश्चाताप झाला पाहिजे. पश्चातापेन शुद्धता. मग राजाला वाटायला लागलं की अरे एवढा या नर्मदा मैयाचा प्रताप आहे की त्या ब्राह्मणांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर ते स्वर्गात गेले, पण आता अजून मी तर जिवंत आहे, माझ्या हातून तर हत्या घडायची ते घडून गेली, मग आता मी जिवंत राहून काय करू. तर सज्जनांनो, भृगुतुंग पर्वतावरती राजा चढला आणि चढल्यानंतर राजा विचार करू लागला की आता हा देह आपण ठेवायचा नाही. आणि ज्या वेळेला स्वतःच शरीर त्याने खाली झोकून दिलं, आता तो मरणार, तेवढ्यात भगवान शंकर त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवान शंकरांनी त्याचा हात धरला. म्हटले, सांगितलं राजा की तू प्राणाचा त्याग करतोय अवेळी. अरे हा जन्म पुन्हा पुन्हा नाही, तुझं अजून आयुष्य शिल्लक आहे म्हटले. कारण मायबापू मरण मागे तो गाढवाचा बाप, मिळू नये पण मिळाला, त्या देहाला असं घालवू नका. त्या देहाचं सोनं करा तुमच्या जीवनात. अनमोल तेरा जीवन योई गवाराए, अनमोल तेरा अनमोल तेरा जीवन योई गवाराए, अनमोल तेरा जीवन योई गवाराए, किसी और तेरी मंजिल, किसी और तेरी मंजिल, किसी और जा रहा है. अनमोल तेरा जीवन यूं गवारा है, अनमोल तेरा जीवन यूं गवारा है, अनमोल तेरा जीवन यूं गवारा है, अनमोल तेरा जीवन यूं गवारा है. हरि बोल. जय हो. रात डल न जाए, सपनों के नींद में भी रात डल न जाए, सपनों के नींद में भी रात डल न जाए. पल भर का क्या भरोसा जान निकल न जाए, पल भर का क्या भरोसा जान निकल न जाए, पल भर का क्या भरोसा जान निकल न जाए, पल भर का क्या भरोसा जान निकल जाए. श्रीमती की ये साथ यूं ही गवारा है, ये साथ यूं ही गवारा है, किसी और तेरी मंजिल, किसी और तेरी मंजिल, किसी और जा रहा है. अनमोल तेरा जीवन यूं ही गवारा है, अनमोल तेरा जीवन यूं ही गवारा है. जय हो.
किती अनमोल असा हा नरदेह आहे आणि उगाचच त्याला वाया घालवू नका. आपलं भाग्य आहे की आपल्याला मनुष्य जन्म मिळाला की याच जन्मामध्ये तुम्हाला तुमच्या देहाचं सार्थक करता येतं. आणि म्हणून तो आपण असाच वाया घालवायचा. अरे दुःख हे येईल. आज वाईट दिवस आहे, उद्या चांगले दिवस येतील, पण आपण हारून जायचं नाही. एकमेव उपाय म्हणजे भगवंताचं चिंतन करायचं. नामस्मरणामध्ये एवढी शक्ती आहे. किती शक्ती. आपल्यावर कुठलंही आलेलं संकट आहे ते संकट दूर करते, एवढी शक्ती त्या नामामध्ये आहे. काही काही लोक म्हणतात कथा ऐका, कीर्तन ऐका, या महाराज लोकांना काही कामच नाही म्हटले. कुणी सांगतं नामस्मरण करा, नामस्मरण करा. अरे आम्हाला का काम नाही का म्हटले दुसरे. अरे चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 ही पुराण हरिसी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. या सर्व पुराणांचा 4 वेदाचा 6 शास्त्रांचा सिद्धांत पहा एकच आहे. 18 पुराणी सिद्धांत. तुका म्हणे हाच हेत, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. काही काही लोकांचा देवावर भरोसा नाही की अरे नको चिंता करू, अन्न या वस्त्राची माऊली आमुची पांडुरंग. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, की त्या भगवान परमात्म्याच्या नामाने काय होत नाही. हरी उच्चार आणि अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्र. सज्जनांनो, या कलियुगात घडलेला एक प्रसंग सांगतो तुम्हाला की नामस्मरणामध्ये किती ताकद असते. आपल्या जवळच असलेले एक शहर, मुंबई नावाचं शहर आहे.